थंडी सुरू झाली आहे, मग काय बनवलं हवं यांचं. थंडी सुरू झाली की सर्दी खोकला सुरूच होतं, तर त्याच्यामध्ये आपली इम्युनिटी पण खूप कमी होते आणि इम्युनिटीला बूस्ट करण्यासाठी आवळ्यासारखं दुसरं काही फायदेशीर नाही आहेच. मग मी 10-15 आवळे मस्त असे स्वच्छ करून घेतले. त्याच्यानंतर त्यांना वाफवायला ठेवलं. वाफवून झाल्यानंतर 10-15 मिनिटांनी ते आपोआप बीपासून सेपरेट व्हायला लागतात. मग मी ते छोटे छोटे पीसमध्ये आवळा बी काढून साईडला केले आणि त्याच्यानंतर त्याला ग्राइंड करून त्याची छान पेस्ट बनवली. ही माझी जवळजवळ 1 वाटी पेस्ट तयार झाली होती. तेवढीच वाटी मी गूळ खिसून घेतला. त्याच्यानंतर आवळा छान परतून घेतला. काही न टाकता परतायचं, छान पेस्ट. त्याच्यानंतर थोडंसं ते आवळा कढईला चिटकायला लागलं आणि घट्टसर व्हायला लागलं की त्याच्यामध्ये मी गूळ टाकून घेतला. त्याच्यानंतर ब्लॅक सॉल्ट, नंतर काळी मिरी पावडर, त्याच्यानंतर आपलं साधं मीठ आहे ते टाकून घेतलं आणि छान मिक्स करायचं. थोडंसं मिक्स झाल्यानंतर ना असं बघा ते टेक्स्चर दिसतं. त्याच्यानंतर तुम्ही कॉर्नफ्लॉवर स्लरी बनवा. हाफ टेबलस्पूनमध्ये थोडंसं पाणी टाकून आणि स्लरी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळाने थोडंसं तूप टाकून ना अजून मिक्स करायचं आणि मग ते जेव्हा कढई सोडायला लागतं आणि छान असं घट्टसर होतं, त्याच्यानंतर मी एका प्लेटमध्ये बटर पेपर लावून त्याला छान बर्फीचा आकार दिला आणि 5-6 तासानंतर कट करून